आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. पवित्र देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. सर्व मान सन्मान आणि गौरव देऊया, कारण तो काल आज आणि उद्या युगायुग सारखा आहे. आपण आपली भक्ती प्रार्थनेने सुरुवात करूया. हे आमच्या पवित्र पवित्र तिथोर सनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, सर्व मान महिमा गौरव आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुला असो, कारण तू आमचा देव, आमचा पिता, आमचा परमेश्वर, आमचे ढाल, आमचा कवच, आमचा बुरुज आहेस. आमचं रक्षण करताना आमचा सहाय्य करतायस. उपकार मानतो देवा, तुझी भक्ती करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आणि विशेष करून तुझं स्तवन करण्यासाठी तू आम्हाला ही संधी दिली. उपकार मानतो देवाप, आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये जसे आहोत तसे तुझ्या चरणात आलेलो आहोत. आमचा स्वीकार तू कर, मंडळीचा स्वीकार कर आणि मंडळीच्या संगती राहतो त्याबद्दल उपकार मानतो. प्रिय देवापा, आजचा हा पवित्र वार पावित्रणयुक्त होऊन आम्ही जगावं. आमचं आचरण, आमचं बोलणं, आमचं वागणं सर्व काही शुद्ध असावं आणि तसं करण्यास आणि वागण्यास आम्हाला सहाय्य आणि मदत कर. प्रिय देवापा, आजची भक्ती आशीर्वादाची कर. या भक्तीमधून तुला मान सन्मान, संतोष आणि आनंद मिळू दे बापा, हीच प्रार्थना करतो. विशेष करून दे बापा, आम्ही आमच्या सर्व देशासाठी, देशातील परिस्थितीसाठी आणि सर्व बंधू भगिनींसाठी, सर्व मंडळ्या आणि सर्व पाळक वर्ग, सेवकगण, संदेष्टे, उपदेशक, शिक्षक यांच्यासाठी प्रार्थना करतो. सर्वांचं जीवन तुझ्यामध्ये आस्वादित कर, सर्वांना तुझ्यामध्ये स्थिर कर, सर्वांना तुझ्यामध्ये तू पवित्र आत्म्याने प्रेरित करून तुझ्या गौरवासाठी उपयोगात आण. आमच्या मंडळीतील लहान थोरांचा ताबा घे. आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबाला विशेष करून तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या सामर्थ्यानं भर आणि तुझ्या विश्वासामध्ये प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल अखंड होत राहू दे, हीच प्रार्थना नम्रतेने करतो. प्रिय दे बापा, आज तुझ्या चरणात येतो आणि आब्बा बाप्पाशी हाक तुला मारतो. प्रभू, आमचा स्वीकार कर. आमची स्तुती आराधना जी आम्ही करत आहोत तुझी ती मान्य करून घे. लेकरांच्याद्वारे होणारी स्तुती आराधना आस्वादित कर आणि तुझ्या गौरवासाठी सर्व काही गीत असू दे. देवबापा, तू ऐकतोस आणि देवबापा आम्हाकडे पाहतोस. आमचा विश्वास आहे की आज तू आम्हाकडे पाहत आहेस. देवबापा, आम्ही आमचं जीवन तुझ्या हाती समर्पित करतो. विशेष आज आम्ही नम्रतेने प्रार्थना करतो आमच्या देशासाठी, देशातील परिस्थितीसाठी आणि या देशामध्ये जो भयानक आजार उठलेला आहे आणि हा आजार फक्त देशातच नव्हे तर जगभर आहे. तरी कृपा करून देवबापा या आजाराचं निवारण कर. या सर्व महामारीमध्ये अनेक विश्वासणारे देखील गतप्राण झाले असतील, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाले असतील, अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालं असेल. प्रिय देवबापा, कृपा करून या आजाराला तू दूर कर, घालून टाक, नाहीसं कर. देवा, तुझ्या गौरवाने, तुझ्या सामर्थ्याने हे सर्व काय होऊ दे. प्रार्थना केले उपकार मानतो प्रभू. आमच्या मंडळीचं आमचं संरक्षण केलं उपकार मानतो. आम्हाला सर्व वाईटापासून, अरिष्टापासून, आजार, विकार, रोगराईपासून सांभाळतो त्याबद्दल आम्ही स्तुती करतो. आमचे कुटुंब सांभाळी, आमचे लेकरं सांभाळी, आमचे परिवार आस्वादित केले आणि सर्वांना सुखी सम निरोगी ठेवलं, उपकार मानतो. आमच्या मंडळीला सांभाळलं, आभार मानतो. पुढे एकदा मंडळीचं समर्पण तुला करतो. मंडळीचा तू ताबा घेतलेला आहेस, सर्वांचं जीवन आस्वादित करत आहे, उपकार मानतो. प्रिय देव बापा, आज सर्व मंडळी तुझं वचन ऐकत असताना आत्म्याने सामर्थ्याने प्रत्येकाला भर आणि तुझ्या विश्वासावर, तुझ्या विश्वासातून चालण्यास आणि विश्वासाने जगण्यास प्रत्येकाला सहाय्य कर. आम्ही आमचा भाव आणि भरोसा तुझ्यावरती ठेवलेला आहे. प्रिय देव बापा, आमची जडणघडण तुझ्या आत्म्यामध्ये होऊ दे, ही प्रार्थना केली, उपकार मानतो. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या स्वाधीन करत आमच्या सर्व मंडळीला, चर्च बोर्ड आणि तिन्ही संघांना तुझ्या हाती समर्पित करत ही प्रार्थना विनंती आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे याच्या नावामध्ये मागतो म्हणतो साहेब, आमेन. यावेळेस काही गीतं आपण ऐकणार आहोत आणि तरुण लेकरं काही गीतं गाऊन देवबापाचं गौरव करणार आहे. ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आपण गीत गाऊयात, तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युगानुयुग आहे. युगानुयुग आहे, तारक तो
गौरव देते बाप्पा. तो आजवर आम्हाला सांभाळलास परमेश्वर म्हणतो सुरू काळ. हे परमेश्वरा, आज सिच्युएशन अशी आहे देवप्पा की आम्ही परमेश्वरा तुझ्या मंदिरात येऊन देवप्पा एकत्र मिळून तुझी भक्ती करू शकत नाही परमेश्वरा. पण देवप्पा तू प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वरा तू चर्च निर्माण केलंस देवप्पा म्हणतो सुरू काळ. हे परमेश्वरा, सर्व चर्चेस बंद आहेत देवप्पा, पण देखील देवप्पा चर्चेच्या सर्व मंडळांना देवप्पा तू आशीर्वाद कर परमेश्वरा. तुझं वचन कर परमेश्वरा प्रत्येकाच्या मनात रुजू होऊ दे देवप्पा. हे देवप्पा प्रत्येक चर्चेसचे लीडर्स आणि प्रत्येक चर्चेसचे जे ग्रुप्स आहेत देवप्पा, जे संघ आहेत देवप्पा, त्यांना मी तुझ्या हाती सोपवते. प्रत्येक जण परमेश्वर आपापल्या घरी तुझी स्तुती आराधना करावी असं होऊ दे परमेश्वर. देवप्पा, हा जो आजार आहे परमेश्वरा, तो येशूच्या नावात तू दूर कर परमेश्वरा. देवप्पा प्रत्येकाला तो आरोग्य दे परमेश्वरा. आणि देवप्पा प्रत्येक गुडघा तुझ्या नावाने टेकला जावा असं तो होऊ दे परमेश्वरा. इथून पुढची सर्व वेळ देवप्पा मी तुझ्या हाती सोपवते. धन्यता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरव नावात म्हणून कर. आमेन. म्हणून एकदा देवाचे आभार मानतो आणि देवाचं गौरव आम्ही करतो यासाठी की त्याच्याच गौरवासाठी देवानं आम्हाला या जगामध्ये ठेवलेला आहे. प्रियानो, आज आम्ही देवबापाच्या वचनाकडे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्व मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी सलाम आणतो माझ्या कुटुंबाच्याद्वारे आणि विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आनंदी आहात. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत आणि देवाने दिवसामध्ये प्रत्येकासाठी प्रार्थनेची संधी मला दिली आणि सर्व मंडळीला प्रार्थनेमध्ये उचलून धरण्यासाठी प्रभूनं मला सहाय्य केलं. मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करत आहे. माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण देखील प्रार्थना करत आहात आणि तुमच्या प्रार्थनेबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. त्याचबरोबर जो विश्वास देवानं तुमच्या ठाई ठेवलेला आहे त्या विश्वासामध्ये रोज तुम्ही चालत आहात हा माझा विश्वास आहे. जी वचनं जो संदेश तुम्ही ऐकत आहात या दिवसामध्ये प्रत्येक रविवारी आपापल्या घरी निश्चित ही देवाची वचनं तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि तुम्ही त्याद्वारे आशीर्वादित होत आहात असा माझा विश्वास आहे. अनेक लोक मला फोन करतात आणि ज्या वचनानं देवानं त्यांच्यात कार्य केलं त्याबद्दल देवाचे आभार मानतात आणि देवाची स्तुती करतात आणि खरोखर ही अतिशय उत्तम अशी गोष्ट आहे. प्रियांनो, देवाचं वचन ज्यावेळेस तुमच्यासाठी बोलतं आणि त्यावेळेस देवाला धन्यवाद देणं, देवाचे उपकार मानणं हे आमचं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज पुन्हा एकदा सर्व मंडळीला ख्रिस्त येशूमध्ये मी सलाम म्हणतो आणि तुम्ही सर्व आनंदी आहात त्याबद्दल प्रभूचा धन्यवाद मी करतो. आज आपण पुन्हा एकदा देवबापाचं वचन ऐकणार आहोत आणि थोडक्यामध्ये या वचनाकडे लक्ष देणार आहोत. आजच्या मरणासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो 2 शास्त्रभाग आहेत. मी वाचतो त्याची 4 वचनं, अनुवादाचा ग्रंथ आणि त्याचा 28वा अध्याय आणि 1 ते 2 ही वचनं मी आपणासाठी वाचतो. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. हा पहिला शास्त्रभाग आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा शास्त्रभाग आपण वाचूया आणि स्तोत्रसंहिता आणि स्तोत्र 81 आणि 13 ते 16 ही वचनं मी वाचतो. माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. मी तेव्हाच त्यांच्या वैऱ्यांचा मोड करीन, त्यांच्या शत्रूवर मी आपला हात चालवीन. परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील आणि ते सतत धाकात राहतील. मी त्याला गावाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन. देवबाप ही वचनं आम्हासाठी आशीर्वादाची करो. अतिशय मौल्यवान ही वचनं आज देवापण आम्हासाठी दिलेली आहे आणि देवाची इच्छा आहे की या भूतलावर
जो मनुष्य देवाच्या नावाने जगत आहे, जो मनुष्य देवाने निर्माण केलेला आहे, या मानवाने देवाची वाणी नेहमी ऐकावी. प्रियानो, 3 वर्षापूर्वी आणि या वचनामधून मी तुम्हा संगती बोललो होतो आणि पुन्हा एकदा आज या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि म्हणून आम्ही देवाच्या वाणीचा मान करणं, देवाची वाणी ऐकणं ही देवाची इच्छा आहे. प्रियानो, देवबापाची इच्छा तुम्ही ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये पाळता किंवा देवाच्या इच्छेने देवाला समजून घेऊन तुम्ही ज्यावेळेस जीवन जगता, त्यावेळेस देवबाप त्याचे सर्व आशीर्वाद मानवांना देतो, आम्हाला देतो आणि त्याचा अनुभव आम्ही आजपर्यंत आमच्या जीवनामध्ये घेतलेला आहे. आज्ञा पालनाच्या द्वारे देवबाप मानवाला आशीर्वाद देत असतो आणि आज्ञा पालनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की देवाचं ऐकणं. लिसन द व्हॉइस ऑफ द लॉर्ड, देवाचा आवाज ऐका, देवाची वाणी ऐका. प्रियानो, देवाचं ऐकणं फार गरजेचं आहे. आम्ही मागच्या संदेशामध्ये तारणदायी विश्वासाच्या 3 पायऱ्या ज्यावेळेस पाहिल्या, त्यावेळेस आणि त्यातला पहिला मुद्दा जो होता तो हाच होता की आम्ही ऐकणं गरजेचं आहे. देवाचं वचन, देवाच्या आज्ञा पाळणं आणि ऐकणं गरजेचं आहे आणि त्यावरती आम्ही भर देणं गरजेचं आहे. कारण आमच्या जीवनामध्ये जर आमचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आणि आमची इच्छा आहे, तर आम्हाला देवाची वाणी ऐकणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस दावीद राजा या भूतलावर होता, त्यावेळेस स्तोत्रामध्ये तो देखील म्हणतो की मी जर देवाची वाणी ऐकतो आणि देवाचा आज्ञापालन मी करतो तर देव मला आशीर्वाद देतो, जे वचन आम्ही वाचलं त्यानुसार. त्यानो कधीकधी परमेश्वराची वाणी मनुष्याला ओळखता येत नाही. परमेश्वर देव मानवासंगती बोलत असतो, परंतु माणसांना ते कळत नाही. मनुष्याला त्याची वाणी ओळखता येत नाही. आम्हाला माहीत आहे की प्राचीन काळी देवबाप संदेष्टांच्याद्वारे, सेवकांच्याद्वारे, भविष्यवाद्यांच्याद्वारे मानवासंगती बोलत होता आणि या युगाच्या काळी देवबाप त्याच्या पुत्राच्याद्वारे आम्हा संगती बोललेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस देवबाप त्याच्या पुत्राच्याद्वारे आम्हा संगती बोलला आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की त्याच्या पुत्राला त्याने सर्व अद्भुते, सर्व नाना प्रकारचे चिन्ह आणि सर्व पराक्रम अशा सर्व सामर्थ्याने भरून त्याला जगामध्ये पाठविलं आणि देवराजाची घोषणा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे या भूतलावर केलेली आहे. आणि म्हणून आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याच्या मध्ये देवाने आम्हाला वेगवेगळी दानं देऊन आशीर्वादित केलं आणि एक साक्षमय जीवन जगण्यासाठी या भूतलावर ठेवलेलं आहे. असं इब्री लोकासपत्र 1 अध्याय 1, 2, 2, 4 या वचनामध्ये आम्ही पाहतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाची वाणी ऐकतो किंवा ऐकण्याची इच्छा दर्शवितो, त्यावेळेस आम्ही सैतानाचं ऐकत नाही. जसं आम्ही देवच ऐकतो त्यावेळेस आम्ही सैतानाचं ऐकत नाही. आणि जसं आम्ही सैतानाचं ऐकत असतो, त्याच्या प्रभावाखाली असतो, त्यावेळेस आम्ही देवाच ऐकत नाही. तर देवाची वाणी ऐकण्यापासून आम्ही आमचा कान बंद करतो, ज्यास आम्ही सैतानाच्या अधिपत्याखाली असतो त्यावेळेस. आणि म्हणून ज्यावेळेस तुमची इच्छा आहे की देवाची वाणी ऐकावी, त्यावेळेस निश्चितच तुम्ही ही जगाची जी वाणी आहे, सैतानाची जी वाणी आहे, आणि ती नाकारली पाहिजे. योग 37 आणि 1 ते 7 मध्ये देखील आम्ही पाहतो की देवाच्या प्रतापी वाणीचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. देवबापाचा आवाज, देवबापाची वाणी ही फार आणि स्पष्टपणे त्या वचनामध्ये आणि दाखवलेली आहे किंवा वर्णन केलेले आहे. ज्यावेळेस देवबापाचा शब्द आम्ही ऐकतो किंवा वाणी आम्ही ऐकतो, त्यावेळेस त्याच्या वाणीमध्ये आणि देवबाप आम्हाला सूचना करत असतो. देवबाप आम्हाला काही सूचना करून सावध करत असतो आणि नेहमी तो म्हणतो की आज तुम्ही त्याची वाणी ऐकली तर किती बरे होईल. आणि त्याची वाणी ऐकण्यासाठी आपलं मन कठीण करू नका असं म्हटलेलं आहे.
कधीकधी आम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी आपलं मन कठीण करतो, वरवरती ऐकतो, आमचे कान बंद करतो, देवाचा सेवक काय सांगतो याच्याकडे आमचं लक्ष नसतं, दुर्लक्ष आम्ही करतो आणि आम्ही असंही म्हणतो की ते त्यांचं काम आहे, ते करतात. परंतु प्रियांनो, हे देवाचं काम आहे. माझं काम आहे सांगणं, माझं काम आहे देवाचा संदेश तुम्हाकडे आणणं आणि देवाची इच्छा तुम्हाला कळविणं. परंतु त्याच्या इच्छेनुसार वागणं किंवा न वागणं हे तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही शास्त्रामध्ये पाहतो की ज्यावेळेस देवाने आदाम आणि हवा यांना सांगितलं होतं की तुम्ही मधल्या झाडाचं फळ खाऊ नये, त्यावेळेस त्यांनी देवाचं ऐकलं नाही. देवाची वाणी त्यांनी धिक्कारली आणि त्यांनी सैतानाचं ऐकलं आणि त्याच्यामुळे त्यांचा नाश झाला. ते नाश पावले. इब्री लोकासपत्र 12:25 असं म्हटलेलं आहे की जो बोलतो त्याचा अवमान आम्ही करू नये. आणि ज्यावेळेस देव बोलत असतो, त्याची वाणी लोकांना ऐकत असतो, त्यावेळेस जर आम्ही ते ऐकत नाही तर त्याचा अर्थ आम्ही देवाचा अवमान करतो. आणि तीच गोष्ट आदाम आणि हवेकडनं झाली आणि म्हणून त्यांच्या जीवनात त्यांचा नाश झाला आणि ती दोघं सर्व जगातल्या मानवजातीच्या नाशास कारण ठरलेलं आहे. महान देवाचे सेवक D.L. मूडी म्हणतात की जोपर्यंत मनुष्य देवाचा शब्द किंवा आवाज ऐकत नाही तोपर्यंत त्याला शांती प्राप्त होत नाही किंवा शांती मिळत नाही. इर्मयाचा ग्रंथ 13:3-12-14 पाहायला मिळतं की देवबाप त्याच्या लोकांना सांगतो की मागे फिरा. जे देवापासून दूर चाललेले आहे, जे इस्रायल राष्ट्र देवाला सोडून, आपला मार्ग सोडून इतर मार्गावरती चालले होते, त्यावेळेस देवबापाने त्या मार्ग सोडून जाणाऱ्या इस्रायल लोकाला मागे फिरा असे म्हटले. आणि कशा रीतीने मागे फिरायला सांगितलं? आपले अपराध, आपली पातकं, आपल्या चुका हे कबूल करणं आणि ते पदरात घेणं, ॲक्सेप्ट करणं. येस, वी आर सिनर. येस, वी हॅव डन रॉंग थिंग्स. येस, we have done so many wrong things against the Lord and against the heaven. ज्यावेळेस आम्ही असा विश्वासाने स्वीकारतो, आपली पापे पदरी घेतो, आमच्या चुका कबूल करतो, आमच्या अपराध आम्ही कबूल करतो आणि त्यावेळेस देवबापाला आनंद होतो. प्रियानो, त्यावेळेस देवबाप आमच्या पापांची क्षमा करून आमचा स्वीकार करतो आणि म्हणून तो म्हणतो की मागे फिरा. परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणतो की मागे फिरा, मंडईला म्हणतो की मागे फिरा, कारण मी तुमचा लग्नाचा नवरा आहे. मंडईला म्हणतो कारण मंडळी ही त्याची वधू आहे आणि मंडळीसोबत, त्याच्या वधूसोबत त्याने करार केलेला आहे, लग्नाचा करार. नवरा बायकोमध्ये जो संबंध असतो, जो लग्नाचा करार असतो, जो प्रेम असतं, जे प्रीती असते, जो एकमेकाच्या संबंधीनं जबाबदारी असते, एकमेकावरती प्रीती करून एकमेकाला सांभाळून घेणं असतं आणि एकमेकासंगती चालणं असतं. एक प्रकारचा करार, कधी न संपणारा, कधी न तुटणारा करार. आणि देवबापानं मंडळी संगती केलेला आहे आणि म्हणून मंडळीनं त्याचं ऐकणं गरजेचं आहे. आम्ही लोकांनी त्याचं ऐकणं गरजेचं आहे असं त्याच्या करारानुसार आम्हाला पाहायला मिळतं. इर्मया 26:13 म्हणतं की यास्तव तुम्ही आपले मार्ग व आपले कर्मे सुधारा आणि परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे त्याला अनुताप होईल. आम्ही त्याचं ऐकत आहोत का आणि आमचे मार्ग आम्ही सुधारलेले आहेत काय? आम्ही देवाच्या मार्गावरून चालत आहोत काय? आम्ही परमेश्वराची वाणी ऐकतो का? प्रियानो, ज्यावेळेस आम्ही आमचे मार्ग, आमची कर्म सुधारतो त्यावेळेस देवबापाला आनंद होतो, देवबापाला अनुताप होतो.
आणि तो पुन्हा आम्हाला आशीर्वादित करण्याचं अभिवचन देतो. आणि म्हणून आज आम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आमच्या जीवनामध्ये, की आम्ही देवाची वाणी ऐकतो का आम्ही सैतानाची वाणी ऐकतो. प्रियांनो, दोन्ही गोष्टीमध्ये डिफरन्स आहे, फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाची वाणी ऐकता त्यावेळेस तुम्हाला देवाच्याद्वारे शांती प्राप्त होते. मग तुम्ही दुःखात असो, तुम्ही सुखात असो, निराश असा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेस आज्ञापालन करता त्यावेळेस देवबाप तुम्हाला शांती देतो. देवबापापासून तुम्हाला आणि मला सांत्वन मिळते आणि देवबाप आम्हाला आमच्या जीवनातील ध्येयापर्यंत पोहोचवतो किंवा घेऊन जातो असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाची वाणी ऐकता त्यावेळेस देवाची शांती तुम्हाला प्राप्त होते, सांत्वन तुम्हाला प्राप्त होतं आणि जीवनामध्ये जे ध्येय तुम्ही ठेवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचता. देवबाप तुम्हाला त्या ठिकाणी यश देतो, सहाय्य करतो. परंतु ज्यावेळेस या जगात जगत असताना तुम्ही आणि मी आपल्या जिवंत देवाला सोडून जर सैतानाची वाणी ऐकतो, सैतानाच्या प्रभावाखाली जीवन जगतो, आम्ही जर त्याचे दास्य करतो आणि त्याची वाणी ऐकतो, तर प्रियांनो, सैतानाची वाणी जी आहे, सैतानाचे शब्द जे आहेत ते तुम्हाला आणि मला संभ्रमात टाकणारे आहे, तुम्हाला आणि मला वाईटाकडे नेणारे आहे, तुम्हाला आणि मला चिंतेत काळजात ढकलून देणारे आहे, तुम्हाला आणि मला आपल्या भविष्याविषयी आणि अविश्वास निर्माण करून देणारे असे सैतानाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही सैतानाचं ऐकतो त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये निश्चित विरोध होईल. सैतान आम्हाला विरुद्ध गोष्टी करायला लावेल, देवाच्या विरुद्ध, देवाच्या सेवकांच्या विरुद्ध गोष्टी करायला लावेल. कधी कधी देवाच्या सेवकाच्या विरुद्ध लोक वागतात, त्यांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका निर्माण होतात आणि हे काम फक्त सैतान करत असतो. आणि म्हणून आम्ही कोणाची वाणी ऐकतो? आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे तर आम्ही देवाचं ऐकतो का याचं आत्मपरीक्षण आम्हाला करायचं आहे. आम्ही जर सैतानाचं ऐकतो तर मग आम्ही सैतानाच्या प्रभावाखाली आहोत. मग चिंता आणि काळजा, अविश्वास, विरुद्ध दिशा आणि विरुद्ध गोष्टी, एवढंच नव्हे तर सैतान आम्हाला पुढे जाण्यास लावेल, पण आम्हाला तो खोल खाईत ढकलून देईल. कारण सैतानाचा मुख्य उद्देश हाच आहे की जगातल्या लोकांचा नाश व्हावा, जगातल्या लोकांचे डोळे आंधळे करावे, जेणेकरून येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होणारे सार्वकालिक जीवन या जगातल्या लोकांना मिळू नये, किंवा तो इच्छितो, सैतान इच्छितो की त्यांना आम्ही ते घेऊ देणार नाही. आणि म्हणून 2 कोरिंथ 4:4 आणि मिका 6:9 वाचा आपापल्या घरी, आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या वाणी ऐकण्यास समाधान लिहिलेलं आहे. परमेश्वराची वाणी मानवाच्या तारणासाठी मानवाला नेहमी हाका मारत असते. आपण मत्ते 4:19 पाहतो की येशूने शिष्यांना माणसं धरण्यासाठी बोलवलं आहे. जेव्हा परमेश्वराची वाणी आपल्या संगती बोलते तेव्हा ती ऐकण्यासाठी आपल्याकडे धैर्य असतं, आपल्याकडे विश्वास असतो, आणि एवढंच नव्हे तर आपण त्यागमय जीवनाने जगत असतो. आणि या तिन्ही गोष्टी आमच्याकडं असणं गरजेचं आहे. धैर्य, विश्वास आणि त्याग या गोष्टी आम्हाकडे असणं गरजेचं आहे. आणि त्या असतात ज्यावेळेस आम्ही देवाची वाणी ऐकतो त्यावेळेस. 1 शमूएल 3 अध्याय 3 ते 11, ज्यावेळेस देवबाप शमूएलाला आवाज देत होता, हाका मारत होता. शमूएल लहान होता त्यावेळेस, आणि मंदिरामध्ये असताना देवाने त्याला आवाज दिला, शमूएला, शमूएला. परंतु त्याला वाटलं की एली जो देवाचा सेवक त्यावेळेस होता तो त्याला आवाज देत आहे, आणि म्हणून तो 3दा त्याच्याकडे जाऊन म्हणतो, काय स्वामी, काय आज्ञा. परंतु त्यावेळेस
एलीला समजतं की देव शमूएलास बोलवत आहे आणि मग एली त्याला सांगतो, बाळा जा आणि पुन्हा जाऊन झोप आणि जर पुन्हा तू आवाज ऐकला तर असं म्हण की काय आज्ञा. आणि त्यावेळेस त्याला समजतं की देव त्याच्या संगती बोलत आहे. प्रियांनो, देव लहान लेकरांसंगती बोलतो, जसं की शमूएला संगती लहानपणी बोलला. देवबाप मोठ्या माणसांसंगती बोलतो. देवबाप संदेष्टांच्याद्वारे बोलतो, सेवकांच्याद्वारे बोलतो. पण त्याचा वाणी, त्याचा आवाज आम्हाला ओळखण्याची गरज आहे. शमूएलाला सुरुवातीला आवाज ओळखता आला नाही, परंतु ज्यावेळेस त्याने देवाची वाणी ऐकली त्यानंतर तो देवाचा आवाज कधीही विसरला नाही आयुष्यभर. आणि शमूएला संगती देवबाप बोलला आणि त्याची वाणी त्याने ऐकलेली आहे. प्रियांनो, आमचा मानवी स्वभाव आहे आणि मानवी स्वभाव जगाच्या गोष्टीमध्ये गुरफटलेला असल्या कारणाने, आम्ही मनुष्य जगाच्या मागे असल्या कारणाने, आमचे विचार जगिक असल्या कारणाने ज्यावेळेस देवाची वाणी आम्हाकडे येते त्यावेळेस आम्ही ती ऐकण्यास अवमान करतो किंवा आम्हाला समजत नाही देवा आमच्या संगती काय बोलतो, देवाचं म्हणणं आमच्या संबंधानं काय आहे हे आम्ही समजू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की या जगाशी समरूप होऊ नका. आणि म्हणून देवाची वाणी जर ऐकायची तर या जगाशी समरूप होऊ नका किंवा जगाच्या गोष्टीत गुंतलेले तुम्ही असू नका. जर तुम्ही देवाच्या कार्यात, देवाच्या वचनात, सेवेत गुंतलेले असाल तर देवाची वाणी तुम्हाला ऐकू येईल. पण जर तुम्ही जगाच्या गोष्टीत गुंतलेले असाल तर तुम्हाला देवाची वाणी ऐकू येणार नाही, ओळखता येणार नाही. कारण या जगाच्या अधिपतीने त्या लोकांचे डोळे आंधळे केलेले आहेत, कान बंद केलेले आहेत. आणि मग देवाची इच्छा असून सुद्धा तुम्ही ते ऐकू शकणार नाही. प्रियांनो, जगातला मनुष्य हा ऐकण्यास फार मंद आहे. माणसांचं कधी कधी आम्ही ऐकतो, परंतु आम्ही देवाचं ऐकत नाही. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांचं ऐकतो, कारण त्याच्या हाताखाली आम्हाला काम करायचं असतं. आम्ही या जगामध्ये पाहतो की लोकांना वेगवेगळ्या सवयी असतात, व्यसन असतात. उदाहरणार्थ, काही लोक सिगरेट पितात, काही लोक दारू पितात. परंतु या दोन्ही व्यसनाच्या बाबतीत जे निर्माणकर्ते आहेत, दारूचे निर्माणकर्ते म्हणा किंवा गव्हर्मेंट म्हणा किंवा सिगारेटचे उत्पादक म्हणा, ते त्या पाकिटावरती लिहितात की सिगारेट पिणं हे घातक आहे किंवा दारू पिणं हे शरीरासाठी घातक आहे. परंतु तरीही माणसं ते पितात, तरीही माणसं ती व्यसनं करतात. कारण माणसं ऐकत नाही. ती त्या जगाशी समरूप आहे, ते त्या व्यसनाशी जोडलेले आहेत, ते त्याच्या अधीन आहेत. त्या व्यसनाचं किंवा त्या गोष्टींचं दास्य ते करत आहेत असं मला दिसून येतं. त्यांना त्या जगातल्या गोष्टीचा किंवा त्या वस्तूंचा, त्या व्यसनाचा मोह आहे. आणि प्रियांनो, ज्या घातक गोष्टी शरीरासाठी आहेत ते घेऊ नका, वापरू नका असं सांगितलं तरी माणसं करतात आणि नंतर त्याच्यामध्ये त्यांचा नाश होतो. प्रियांनो, देवबापाचं वचन, देवाचा आवाज, देवाचं वचन आम्हाला समजतं, आम्हाला कळतं, परंतु आम्ही त्याच्याकडे डोळे झाक करतो. आम्ही ते समजून घेण्यासाठी आपलं मन कठीण करतो. आपली मन किंवा आमची शारीरिक लालसा, इच्छा आम्हाला ते ऐकू देत नाही, आम्हाला थांबवू देत नाही. आम्ही देवाची वाणी ऐकण्यापासून दूर जातो व आमचा नाश होतो. प्रियांनो, परमेश्वराची वाणी मानवाच्या तारणासाठी हाका मारते. परमेश्वर मानवाला त्याच्या तारणासाठी बोलावत असतो. ज्यावेळेस इस्रायल लोकांना मिस्र देशामधून बाहेर काढायचं होतं त्यावेळेस देवबापाने मोशेला आवाज दिला, देवबापाने मोशेला बोलावलं आणि त्या झुडपामध्ये
देवाची वाणी मोशेने ऐकली. ज्यावेळेस मिद्यानाच्या तावडीमधून इस्रायल लोकांना सोडवायचं होतं, त्यावेळेस देवबापाने गिदोनाला आवाज दिला. गिदोनाच्या जवळ तो गेला. गिदोनाची आणि देवाने निवड केली इस्रायल लोकांना मिद्यानाच्या हातून सोडण्यासाठी. आणि त्यावेळेस त्याची वाणी गिदोनाने ऐकली. शास्त्रे 6:11-16. परमेश्वराने यशाया संदेशाला देखील बोलावले आणि त्याला म्हणाला की मी कोणाला पाठवू, आम्हासाठी कोण जाईल, आमचं काम कोण करील. आणि त्यावेळेस यशाया म्हणतो की हा मी आहे, मला पाठव. प्रियांनो, देव त्याचप्रमाणे अनेक प्रेषित, अनेक संदेष्टे, अनेक सेवक, अनेक पाळक आणि सुवार्तिक यांना या देशामध्ये, या जगामध्ये पाठवतो, यासाठी की त्यांनी जाऊन देवाचं वचन लोकांना सांगावं. देवाचा वृत्तांत, देवाची इच्छा, देवाचं म्हणणं त्या लोकांना कळवावं, ही देवाची इच्छा असते. आणि मग या लोकांनी देवाची वाणी ऐकून आणि देवाच्या त्या पवित्र मार्गावरती आणि पुढे जाण्यासाठी देवाने त्यांना आशीर्वादित करावं. आणि तारणाच्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही त्याची वाणी ऐकावी, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियांनो, पाऊल देखील म्हणतो की स्वर्गीय दृष्टांत मी अवमानला नाही. प्रेषित 26:18-19 पाऊलाने देखील स्वर्गीय दृष्टांत अवमानला नाही. आम्ही देखील देवाचे लोक आहोत. आम्ही त्याची वाणी ओळखून स्वर्गीय दृष्टांत आम्हाला झालेला आहे काय? देवाच्या बाबतीत, देवाच्या कार्याच्या बाबतीत माझ्या जीवनामध्ये देवाची काय इच्छा आहे, मी कशा रीतीने जगावं, कशा रीतीने देवाचं गौरव करावं, या संबंधानं देवाचं काय म्हणणं आहे का, याचं आत्मपरीक्षण आम्हाला करण्याची गरज आहे. कारण देवाने बोलावलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले हे थोडके आहेत. आणि जे निवडलेले आहेत ते देवाची वाणी ऐकतात. आणि मत्ती 28:19-20 नुसार देवाचं जे महान आज्ञा आहे, जे मोठं कमिशन, देवाने जे मोठी आज्ञा दिलेली आहे, ग्रेट कमिशन ज्याला आम्ही म्हणतो, आणि देवाच्या राज्याची घोषणा साऱ्या जगामध्ये, सर्व राष्ट्रामध्ये करावी, ही देवाची इच्छा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते ऐकतो आणि त्यानुसार करतो, त्यावेळेस आम्ही देवाची इच्छा पाळतो आणि त्याचं म्हणणं ऐकतो. परंतु ज्यावेळेस आम्हाला माहीत असून ज्यावेळेस आम्ही ते करत नाही, आम्ही ऐकत नाही आणि आम्ही देवाची वाणी ऐकत नाही, त्यावेळेस आम्ही देवाचा अवमान करतो, त्याच्या कार्याकडे दुर्लक्ष करतो आणि देवाची वाणी ऐकण्यापासून आम्ही मागे फिरतो. ज्यावेळेस आम्ही देवाचं कमांडमेंट किंवा देवाची आज्ञा पाळत नाही, त्यावेळेस आम्ही देवाचं ऐकणं हे झुगारून देतो, देवाचं बोलणं याचा अवमान आम्ही करतो. आणि याच गोष्टी आम्हाकडून होऊ नये, ही देवाची इच्छा आहे. आम्ही आमचं तारण साधून घ्यावं, देवाच्या तारणाच्या कृपेमध्ये आम्ही असावं. आणि जे सार्वकालिक जीवन देवानं तुम्हाला आणि मला दिलं, ज्यासाठी आम्हाला निवडलं, ते आम्ही प्राप्त करून घ्यावं, ही देवाची इच्छा आहे. परंतु त्याच्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये राहणं, त्याचं ऐकणं, त्याच्या मार्गावरून चालणं आणि त्याच्या पवित्र कार्यामध्ये सहभागी असणं आणि त्याची वाणी ऐकून मागे फिरणं, आपलं कार्य सुधारणं, आपली वागणूक, आपली कृती, आपलं आचरण हे सुधारणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा देव काय म्हणतो, देवाचं वचन काय म्हणतं याला जास्त महत्त्व द्या. मंडळीमध्ये आम्ही कशाला महत्त्व देतो, लोकांच्या म्हणण्याला का देवाच्या सेवकाच्या म्हणण्याला, याचा विचार आम्हाला करण्याची गरज आहे. प्रियानो, आम्ही आमचं मार्ग आणि आमचं कार्य सुधारण्याची गरज आहे. आमचे विचार देवाच्या बाबतीत आम्हाला बदलण्याची गरज आहे. देव आम्हाला बोलावत आहे त्याच्या कार्यासाठी, त्याच्या गौरवासाठी. आपण त्यासाठी तयार आहोत काय? आम्ही देवाच्या कार्यासाठी तयार आहोत काय? प्रकटीकरण 1:10-13 जर आम्ही वाचलं तर त्यावेळेस योहान म्हणतो की मी त्या पाम बेटावर असताना मी वाणी ऐकली आणि ती वाणी कोणाची हे पाहण्यासाठी मी मागे वळून पाहिले. तो त्याला काय दिसलं? मनुष्याचा पुत्र, पाय गोळ, झगा घातलेला,
आणि सोन्याचा पट्टा त्याच्या उरावरून 7 समयामध्ये चालणारा तो मनुष्याचा पुत्र त्याला त्या ठिकाणी दिसलेला आहे, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने मागे वळून पाहिले. प्रियानो, ती ख्रिस्ताची वाणी होती. ख्रिस्ताचं ते बोलणं होतं, ख्रिस्ताचा तो आवाज होता, आणि प्रियानो तो त्याने ऐकला. प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये मागे वळून पाहतो का? ज्यावेळेस आम्हाला देव बोलावतो, ज्यावेळेस देव आम्हाला आवाज देतो, देव आम्हाला त्याची वाणी ऐकवतो, आमच्या संगती नेमकं कोण बोलतं आहे याचं अनुमान आम्ही काढतो का? आम्हाकडे येणारं वचन हे देवापासून आहे का मानवापासून आहे? देवाच्या इच्छेने आहे का मानवाच्या इच्छेने आहे याचा अनुमान आम्ही काढतो का? प्रियानो, देवाची इच्छा आहे की आम्ही त्याची वाणी ऐकावी. देवाची इच्छा आहे की आम्ही आपली कृती सुधारावी, आम्ही त्याच्या पवित्र मार्गावरून चालावं, आम्ही जगातल्या गोष्टीशी समरूप होऊ नये, आम्ही अंधकाराच्या गोष्टीमध्ये अडकून पडू नये, अंधकाराने आमचे डोळे कोणाचे झाकले जाऊ नयेत, आणि म्हणून आम्ही आमची दृष्टी आमच्या परमेश्वराकडे लावणं गरजेचं आहे. आम्ही आमचे नेत्र आमच्या देवाकडे लावणं गरजेचं आहे. आम्ही आमचा कान आमच्या देवाच्या वचनाकडे लावणं गरजेचं आहे, आणि त्याचा पावित्र्याने जगणं गरजेचं आहे. त्यानं आम्हाला निवडलेलं आहे, आणि म्हणून ती निवड सार्थ ठरवण्यासाठी आम्हाला देवाच्या इच्छेने जगणं गरजेचं आहे. देवाच्या आज्ञापालनाने जगणं गरजेचं आहे प्रियानो, कारण आज्ञापालनाने मानवाला देव आशीर्वादित करतो. 81 स्तोत्र त्या ठिकाणी फार स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आपण ते पुन्हा एकदा वाचूया. स्तोत्र 81 आणि 13 ते 16 ही वचनं. तो म्हणतो की माझे लोक माझे ऐकतील आणि इस्रायल माझ्या मार्गाने चालत तर बरे होईल. मी तेव्हाच त्यांच्या वैऱ्यांचा मोड करील आणि त्यांच्या शत्रूवर मी आपला हात चालवेल. परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील आणि ते सतत धाकात राहतील. मी त्याला गव्हाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन. हा देवाचा आशीर्वाद आहे इस्रायल लोकांच्या बाबतीत. इस्रायल लोकांनी ज्यावेळेस देवाचं वचन ऐकलं नाही त्यावेळेस याच स्तोत्रामध्ये 11-12 तो म्हणतो की माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, इस्रायलने माझे ऐकलं नाही, यामुळे मी त्यास त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले. ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले आणि त्याच्यामुळे त्यांचा नाश झाला. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाचं ऐकतो आणि इस्रायल लोक त्याच्या मार्गाने चालतात त्यावेळेस देव आपल्याला आवडतं. त्यावेळेस देव त्याच्या शत्रूंचा मोड करतो, त्याच्या शत्रूवर देव विजय मिळवतो आणि आम्हाला उत्तम असं अन्न तो खाऊ घालतो, आमची काळजी घेतो आणि आम्हाला सर्व चांगल्या गोष्टींचा पुरवठा आणि तो करतो. आणि मग आज्ञाधारकाला मिळणारे जे आशीर्वाद आहे आज्ञा पालनामुळे ते आशीर्वाद अनुवाद 28 म्हटलेला आहे. तो आपला देव परमेश्वराची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. कोणकोणते आशीर्वाद? नगरात तू आशीर्वादित होशील, शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझे किल्लारे, शेरडे मेंढरे गुरेढोरे यांचे वस्त्र आशीर्वादित होतील. तुझी डोपली तुझी परात आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील, बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. याचा अर्थ प्रवासामध्ये देव तुम्हाला आशीर्वाद देईल. एवढंच नव्हे तर तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील असे परमेश्वर करेल. म्हणजे सैतानावरती देव विजय मिळविल, तुम्हाला विजयी करील आणि तुमच्या शत्रूवर तुम्ही विजय मिळवाल. एवढंच नव्हे तर परमेश्वर तुम्ही त्याची वाणी ऐकता म्हणून तुमच्या धान्याच्या कोठारांना आणि तो बरकत देईल. परमेश्वर तुम्हाला सर्वतोपरी भौतिक आशीर्वाद देऊन तृप्त करेल. देव परमेश्वर याची आज्ञा पाळून त्याच्या मार्गाने तुम्ही जर चालता तर देव तुम्हाला त्याची पवित्र प्रजा करून या जगामध्ये स्थिर करील. आणि परमेश्वराचं जे नाव आहे ते तुम्हाला त्यानं दिलेलं आहे, श्रेष्ठ नाव. त्या नावामुळे तुम्ही राष्ट्रामध्ये आणि
उच्च व्हाल, राष्ट्रामध्ये तुम्ही नावारूपास याल, तुमचं नाव लौकिक होईल आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. परंतु त्यासाठी देवाची खास प्रजा म्हणून जगण्यासाठी देवाचे विधी आणि नियम पाळण्याची गरज आहे. ते काळजीपूर्वक जीवभावे पाळण्याची गरज आहे. आणि आपला देव परमेश्वर हाच आहे हे मान्य करून देवाचं वचन ऐकणं गरजेचं आहे, त्याच्या मार्गाने चालणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकण्यास मान्य व्हाल त्यावेळेस देव तुम्हाला त्याची खास प्रजा, खास पवित्र प्रजा म्हणून निवडणार आहे आणि आशीर्वादित करणार आहे. आणि त्यासाठी तो म्हणतो की तू माझ्या सर्व आज्ञा पाळ, म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन. आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव याची पवित्र प्रजा होशील. परमेश्वराची आम्ही पवित्र प्रजा होण्यासाठी आम्हाला आज्ञापालन, देवाचं वचन ऐकणं, देवाच्या आज्ञा पाळणं आणि त्याच्या इच्छेनुसार चालणं हे गरजेचं आहे प्रियानो. आणि तेच देव आज तुम्हाकडून माझ्याकडून अपेक्षित करत आहे. आम्ही देवाची वाणी ऐकतो का सैतानाची वाणी ऐकतो? आम्ही देवाच्या कार्यामध्ये आहोत का जगाच्या कार्यात? कुठल्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतो, देवाच्या का सैतानाच्या? कोणतं जास्त आम्हाला आवडतं याकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. हीच देवाची इच्छा आहे. देवाप करो आणि वचन समणारी बुद्धी समना अंतकंठ तुम्हाला आणि मला देव, कारण इस्रायलाचा देव युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रार्थना करूया. पवित्र माझ्या देवा, सर्व मान महिमानी करो आज आणि तुमरी सदा सर्व का तुला असो, कारण तू पवित्र आहेस आणि आम्ही तुझी पवित्र प्रजा आहोत. तो आम्हाला हा अधिकार दिला, तो आम्हाला निवडलं, तो आमच्यावरती शिक्का मारला आणि तो आम्हाला तुझी लेकरं, तुझी प्रजा म्हणून, तुझे खास लोक म्हणून निवडलं. उपकार मानतो. विश्वासाने आमचं तारण केलं आणि त्या तारणदायी कृपेच्या ज्या पायऱ्या आहेत त्यावरून चालत असताना हे पवित्र देव बापा, तुझं वचन ऐकणं, आज्ञापालन करणं आणि स्वतःला तुझ्यामध्ये स्थिर राखणं हे करण्यास आम्हाला साह्याने मदत कर. आजचं वचन आम्ही स्वीकारतो आणि देवबाबा आम्हाला तुझ्या आज्ञापालन करण्यास सहाय्य कर, वचन ऐकण्यास सहाय्य कर आणि आम्हाला नम्र कर. आम्हाला या जगाच्या गोष्टीमध्ये रमान होऊ देऊ नकोस, आम्हा कोणाचाही नाश होऊ देऊ नकोस देवबाबा. तर आम्हाला पवित्र कर, निर्मळ कर, स्वच्छ आणि शुद्ध कर प्रभुदेवा. आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी आमचा उपयोग करून घे. आमच्या सर्वांच्या पापात चुकांची आणि तू क्षमा केलेली आहेस आणि म्हणून देवा आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या मार्गावरून चालण्यासाठी, आमचे मार्ग आम्हाला सुधारण्यासाठी, आमची कृती आणि आमचं आचरण सुधारण्यासाठी आम्हा सर्वांना तू आज सहाय्य कर देवबापा, हीच प्रार्थना करतो. आम्ही फक्त तुझं ऐकावं, तुझं वचन ऐकावं आणि तुझ्याकडे लक्ष द्यावं असं होऊ दे. या वचनाच्याद्वारे आज मंडळीची भेट घे, मंडळीला आशीर्वादित कर आणि मंडळीची प्रत्येक व्यक्ती आज जे हे वचन ऐकत आहे, ऐकणार आहे, प्रत्येकाला आत्म्यानं भर, सामर्थ्यानं भर आणि प्रत्येकाच्या ठाई तुझा आत्मा कार्यरत असू दे. प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल तुझ्या प्रकाशामध्ये, तुझ्या पवित्र कार्यामध्ये आणि तुझ्या मार्गावरती असू दे हीच प्रार्थना करतो आणि प्रार्थना ऐकून उपकार मानतो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त, जो माझा तारा आणि महान मेंढपा, याच्याद्वारे याच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तूच ऐक. आमेन. यावेळेस आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवज बाप याची प्रीती, देवज पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि देवज पवित्र आत्मा याची सुखद संगती आम्हा प्रत्येकाबरोबर आणि देवाच्या या मंडळीबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू.